टम्म फुगलेली पुरी, त्याचबरोबर मऊसूद मोकळा असा पुलाव आणि मस्त असा हापूस आंब्याचा रस, त्याचबरोबर बटाट्याची सिंधी स्टाईल भाजी आणि कुरकुरीत मूग भजी, त्याचबरोबर कैरीची चटपटीत अशी चटणी, हिरवी चटणी, रायता असा खास बेत जमून आलेला आहे. तर मंडळी, ही आहे आपली अक्षय तृतीया स्पेशल अशी आमरस थाळी. थोडीशी पूर्वतयारी केली आणि कामाचं योग्य नियोजन केलं की ही अक्षय तृतीया स्पेशल थाळी बनायला फारसा वेळ लागत नाही आणि ही थाळी बनतेही स्वादिष्ट. नमस्कार, सोलापूरच्या पुणेरी तडका चॅनलमध्ये आज आपण अक्षय तृतीया स्पेशल स्वादिष्ट अशी आमरस थाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्याचबरोबर आंब्याचा रस काळा पडू नये यासाठी खास टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा थाळीचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या रिलेटिव्स मित्रमैत्रिणींमध्ये भरपूर शेअर करा. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. आता ही थाळी कशी योग्य नियोजन करून पूर्वतयारीने आपण कशी बनवायची ते पाहूयात. ही व्हेज थाळी बनवण्यासाठी मी इथे 2 तास आधी 2 कप मुगाची डाळ भिजायला ठेवली, जेणेकरून ती आपण भजी करेपर्यंत छान भिजेल आणि आपल्याला मूग भजी बनवता येतील. आंब्याचा रस बनवण्यासाठी आपण इथे 4 हापूस आंबे घेतलेले आहेत. तुम्ही कोणत्याही प्रकारचे आंबे घेऊ शकतात. पायरी, लालबाग, बदाम यापैकी कोणताही घेऊ शकता. आता हा आंबा उष्ण असल्यामुळे आपण इथे याला थंड पाण्यामध्ये एक अर्धा तास भिजत ठेवणार आहोत. प्रथम आपण वरण भाताचा कुकर लावणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 कप तांदूळ आणि अर्धा कप डाळ 2 भांड्यांमध्ये घेतलेली आहे. ती आता आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आणि डाळीमध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आणि थोडंसं तेल घातले, जेणेकरून डाळ लवकर शिजेल. त्यानंतर आपण आता हे कुकरमध्ये डाळ आणि तांदळाचे डबे ठेवून कुकर लावून आपण या कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. प्रथम हाय फ्लेमवर 1 शिट्टी करायची आहे आणि त्यानंतर 2 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर करायच्या आहेत. भात शिजेपर्यंत आपण इकडे पुलावाची तयारी करू. इथे मी 1 कप पुलावाचे तांदूळ घेतले, ते स्वच्छ धुवून 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर तांदूळ भिजेपर्यंत पुलावासाठी लागणाऱ्या भाज्या आपण कट करून घेऊ. मी इथे 1 ढोबळी मिरची, 1 छोटा बटाटा आणि 1 गाजर घेतला आहे. हे आता सर्व मी कट करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय. इथे आपण बटाटे पाण्यात ठेवलेत. त्याचबरोबर मी इथं फ्रोझन मटर घेतलेत, तेही पाण्यात ठेवलेत. त्याचबरोबर आपण इथे एक 10 ते 12 काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आपल्या भाज्या चिरून घेतल्यात. त्याचबरोबर 1 चमचा आल्याची पेस्ट घेतली आहे आणि इथे काही खडे मसाले घेतले आहेत. ते म्हणजे 1 तेजपत्ता, 1 शाही इलायची, 1 स्टारफूल आणि छोटीशी अशी दालचिनी आणि 7 ते 8 मिरी घेतलेली आहे. आणि या ठिकाणी मी 2 हिरव्या इलायचीही घेतलेली आहे. आता मी गॅसवर पॅन गरम ठेवला आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे. तेल गरम झालं आहे. याच्यामध्ये आपण आता 1 चमचा जिरे घालूयात. जिरे छान तडतडलेत. याच्यामध्ये आपण आता सर्व खडे मसाले घालूयात आणि छान असा मीडियम फ्लेमवर भाजून घेऊयात. त्यानंतर याच्यामध्ये आपण काजू पाकळी घालूया. काजू पाकळी लालसर रंगावर भाजून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये सर्व भाज्या घालूयात. प्रथम गाजर, मग बटाटा आणि नंतर शिमला मिर्च. यानंतर यामध्ये आपण आलं पेस्ट घालणार आहे. मी इथे कांदा लसूण विरहित थाळी बनवत आहे, त्यामुळे मी इथे लसूण आणि कांद्याचा वापर केला नाही. यानंतर यामध्ये आपण अर्धा मोठा चमचा गरम मसाला घातलेला आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. आपण 1 वाटी तांदूळ घेतले होते, त्यासाठी आपण 2 वाटी पाणी घालायचं आहे. यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. मीठ थोडंसं जास्तच घालायचं आहे. यानंतर आपण आता याच्यामध्ये 1 चमचा तूप घातल्यानंतर मिठाचा खारटपणा थोडा कमी होतो, यासाठी मीठ थोडं जास्त घातलेलं आहे. आता या पाण्याला हाय फ्लेमवर छान उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत. तुम्ही पाहू शकताय पाण्याला छान उकळी फुटली आहे. आपण आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आता
सर्व तांदूळ याच्यामध्ये आपण घालून घेऊयात. हलक्या हाताने आपण सर्व जिन्नस एकत्र करूयात आणि आता या पुलावला 5 मिनटं हाय फ्लेमवर आपण शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत पाणी आणि भाताची लेवल एक होत नाही तोपर्यंत. तुम्ही पाहू शकताय इथे पाणी जवळजवळ संपत आलेलं आहे. आता याच्यामध्ये मी फ्रोझन मटर घातलेले आहेत, कारण मटर शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यासाठी आपण हे शेवटी घातलेत. आणि आता गॅसची फ्लेम लो करून आपण याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं आतल्या वाफेवर शिजवून घेऊयात. पुलाव शिजेपर्यंत आपण बटाट्याची सिंधी स्टाईल भाजी करून घेऊयात. यासाठी मी इथे एक मीडियम बटाटा घेतलेला आहे, एक छोटा टोमॅटो घेतला आहे आणि इथे मी 7 ते 8 काजू पाकळ्या घेतल्या, ज्या पाण्यात भिजवून ठेवलेल्या आहेत 5 मिनटापूर्वी. या ठिकाणी आता आपण या सर्व भाज्या कट करून घेऊयात. त्याचबरोबर मी इथे 1 इंच आलंही छान खिसून घेतलेलं आहे. आता आपण या टोमॅटो, आलं आणि काजूची पेस्ट करणार आहोत. या पेस्टमध्ये मी 1 हिरवी इलायची घातलेली आहे. आता याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपला पुलावही तयार झालेला आहे, एकदम मोकळा आणि मऊसूद. मी असाच हा झाकून ठेवते म्हणजे तो गरम राहील. बटाट्याची भाजी करण्यासाठी आपण इथे कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं आहे, याच्यामध्ये मी आता 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालत आहोत. त्यानंतर मी यात 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये जी पेस्ट बनवून घेतलेली आहे काजू, टोमॅटो, आलंची, ती घालत आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी हे पाणी या पेस्टमध्ये घालत आहे आणि आता आपण ही पेस्ट छान शिजवून घ्यायची आहे. यात मी आता अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा धने जिरे पूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. त्याचबरोबर मी इथे कलरसाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरचीही घातलेली आहे. हे ऑप्शनल आहे. पेस्ट छान शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये बटाटे घालायचे आहेत आणि मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात आता आपण मुठभर फ्रोझन मटर घालत आहोत. हेही ऑप्शनल आहे. तुम्हाला फक्त बटाट्याची भाजी करायची असेल तर तुम्ही फक्त बटाटेही वापरू शकता. यानंतर यामध्ये आपण आता अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि आता यात चवीपुरतं मीठ घालूयात. यानंतर भाजीवर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर आपण ही भाजी शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजेपर्यंत आपण रायता, चटणी यांची तयारी करूयात. पुलावसाठी मी रायता बनवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे काकडी, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि मी कैरीची चटणी करणार आहे. त्याच्यासाठी मी इथे कैरी घेतलेली आहे. रायता बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप दही, थोडंसं दूध आणि पाणी मिक्स करून हे मस्तपैकी व्यवस्थित विस्करने मिक्स करून घेतलं आहे. याच्यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि चवीपुरती थोडीशी साखर घातलेली आहे. आता याच्यात आपण चिरलेला टोमॅटो, चिरलेली काकडी घालूयात, थोडीशी कोथिंबीर घालूयात, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपला रायता तयार आहे. आता आपण हिरवी चटणी करूयात. हिरवी चटणी बनवण्यासाठी इथे मी मुठभर कोथिंबीर घेतली आहे. त्याचबरोबर 1 कप ओलं खोबरं किसून घेतलं आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत. त्याचबरोबर 10 ते 12 शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे कच्चेच घेतलेले आहेत आणि यानंतर एक अर्धा लिंबू घेतलेला आहे. आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत. यात चवीपुरतं मीठ घातलेले आहे. लिंबू पिळून घेते. त्यानंतर चवीपुरती साखर घालायची आहे. या ठिकाणी आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. इथे मी कैरीची साल काढून ती मोठ्या खिसणीवर खिसून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद घालूयात, चवीपुरतं मीठ घालूयात आणि त्यानंतर आपल्याला आवडेल इतका गूळ घालायचा आहे. कुणाला जास्त आंबट आवडत असेल तर कमी गूळ घाला. मला गोडसर चटणी आवडते, त्यामुळे मी 1 चमचा गूळ घातलेला आहे. सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात आणि याला आपण आता हिरवी मिरची, जिरे मोहरीची फोडणी देऊयात. यासाठी मी पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे. यात आपण आता अर्धा चमचा मोहरी घालूयात. मोहरी छान तडतडली की याच्यात आपण अर्धा चमचा जिरे घालतोय. त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे. त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि शेवटी आपण याच्यात 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, त्या घातलेल्या आहेत. आता ही फोडणी आपण आपल्या कैरीवर घालूयात. मस्त अशी
तिखट, आंबट, गोड अशी आपली कैरीची चटणी तयार आहे. बटाट्याची सिंधी स्टाईल भाजी तयार झाली आहे. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि झाकण ठेवून बाजूला ठेवूयात. आता आपण वरणाची तयारी करूयात. कुकरची वाफ गेली आहे. आता आपण उघडून पाहूयात. भात छान शिजलेला आहे, मऊसूद असा. आता वरण पाहूयात, तेही छान शिजलेलं आहे. आता आपण एका वाटीत काढून घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं पाणी घालून आपण हे रवीने छान गरगटून घेऊयात. आता आपण वरणाला फोडणी देणार आहोत. यासाठी इथे मी 2 चमचे तेल पातेल्यात घेतलेलं आहे आणि ते आता छान तापले. त्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरीही छान तडतडली आहे. त्यात मी आता 1 चमचा जिरे घातले. त्यानंतर अर्धा टोमॅटो चिरून घातला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहेत. त्याचबरोबर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यात मी आता थोडंसं मीठ घालते जेणेकरून टोमॅटो लवकर शिजतील. यावर आपण आता एक झाकण ठेवूयात. 2 मिनिटानंतर पहा, टोमॅटो छान शिजले आहेत. यानंतर 1 चमचा अद्रक पेस्ट घातलेली आहे आणि अर्धा चमचा हिंग घालत आहे. यात आता आपण जे वरण घोटून घेतले ते घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. शेवटी यात मी 1 बुटूक चिंचेचं घातलेलं आहे, थोडासा आंबटपणा येण्यासाठी, आणि थोडासा गूळही घातलेला आहे. शेवटी कोथिंबीर घालते. आता या वरणाला उकळी येईपर्यंत आपण शिजवून घेऊयात. यानंतर आता आपण आंब्याचा रस करणार आहोत. मी अर्धा तास आंबे पाण्याने स्वच्छ धुवून आता आपण हे आणि एका कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत, कोरडे करून घ्यायचे आहेत. आंबे थंड पाण्यात ठेवल्यामुळे त्याची साल कडक होते आणि त्याचा सगळा गर आपल्याला वापरता येतो. त्याचबरोबर आंबा चिरताना आपल्याला जास्त कष्ट पडत नाहीत, यासाठी तो पाण्यात ठेवला जातो. आंबे स्वच्छ पुसून घेतलेत. आता या ठिकाणी आपण आंबा चिरून घ्यायचा आहे. मी इथे तुम्हाला एक छान अशी पद्धत दाखवत आहे जेणेकरून तुमचे हातही घाण होणार नाहीत आणि त्याचबरोबर आंब्याचा सर्व गर आपण वापरणार आहोत. यासारख्या मोठ्या स्लाईस करून घ्यायच्या आहेत आंब्याच्या आणि त्यानंतर या मोठ्या स्लाईसमध्ये असे छोटे छोटे स्क्वेअर कट करून घ्यायचे आहेत चाकूने, जेणेकरून आंब्याचा पूर्ण गर वापरला जाईल. आता हे सर्व क्यूब आपण अशा धारदार चमच्याने, म्हणजे ज्याचा सरफेस थिन असेल, पातळ असेल, अशा चमच्याने काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत. जर तुमच्याकडे असा चमचा नसेल तर तुम्ही चाकूची जी बोथट बाजू असते तीही वापरून आंब्याचा गर काढू शकता. मिक्सरमध्ये आंब्याचा रस केल्याने थोड्या वेळाने तो काळा पडतो अशी बऱ्याच जणांची तक्रार असते, पण आज आपण एक अशी खास टीप वापरणार आहोत आणि असा खास पदार्थ वापरणार आहोत ज्याच्यामुळे आपला हा आंब्याचा रस अजिबात काळा पडणार नाही. 7 ते 8 तास तो जसाचा तसा केशरी रंगाचा राहील आणि अगदी दाटसर तयार होईल. तुम्ही पाहू शकता इथे मी सालीचा पूर्ण गर कोरून घेतलेला आहे या चमच्याने. आता आपण ही जी कोय आहे तिचाही गर काढून घेऊयात. अशा बोथट अशा चाकूने आपण पूर्णपणे याचाही गर काढून घेणार आहोत. पहा, मी इथे कोईचाही पूर्ण गर काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण आंब्याचा गर वापरू शकतो. या पद्धतीने आंबा कट केला तर, आणि हातही तितकेसे घाण होत नाही आहेत. आता यानंतर आंबा किती गोड आहे याच्यावर साखर प्रमाण घालायचं आहे. इथे मी 2 चमचे साखर घातलेली आहे. आंबा उष्ण असल्यामुळे याच्यामध्ये आपण थंड दूध घालणार आहोत. याच्यामुळे काय होतं, आपल्याला त्यात आंबा बाधत नाही किंवा पित्त होत नाही आंब्याच्या रसामुळे. यासाठी मी इथे अर्धा कप थंड फ्रीजमधलं दूध घातलंय. बऱ्याच वेळा आंब्याचा रस काळा पडतो, यासाठी आता खास टिप्स. इथे आपण पाणी वापरणार नाही तर थंड असे आईस क्यूब्स वापरणार आहोत. 3 ते 4 आईस क्यूब्स मी याच्यामध्ये घालत आहे. या आईस क्यूब्समुळे आंब्याचा रस अजिबात काळा पडत नाही, तसाचा तसा ओरिजिनल रंगामध्ये केशरी राहतो आणि चवीलाही छान लागतो. मिक्सर पल्स मोडवर चालू बंद करून आपण हा आंब्याचा रस ब्लेंड करून घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता अगदी दाटसर असा आंब्याचा रस तयार झालेला आहे. एकदम छान असा सुंदर केशरी रंगही आलेला आहे आणि रसाला अशी छान अशी चमकही आलेली आहे. तुम्ही पाहू शकताय. मिक्सर नसेल किंवा लाईट गेली असेल तर आंब्याचा रस कसा बनवायचा याचाही व्हिडिओ आपण केलेला आहे. त्याची लिंक मी आय बटनमध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता आपण पुरीची तयारी करूयात. यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे. त्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे रवा घालत आहे. आता चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लागेल तसं पाणी घालून
हे पीठ आपण घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. रोजच्या चपातीपेक्षा जास्त घट्ट आपण हे पीठ मळायचं आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या खुसखुशीत टम्म फुगणाऱ्या होतील. कणिक मळल्यानंतर या कणिकला मी थोडंसं तेल लावून छान मळून घेतलं आहे. आता आपण हे 10 मिनटं झाकण ठेवून भिजू देऊयात. तोपर्यंत आपण भजीची तयारी करूयात. मी 2 तासापूर्वी भिजवलेली डाळ छान अशी मस्त भिजलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. चाळणीने मी यातलं पाणी उपसून घेतलेलं आहे. पूर्णपणे पाणी यातलं निथळून घेतलेलं आहे. एका मिक्सरच्या जारमध्ये मी ही डाळ घेतली आहे. त्याच्यामध्ये मी 1 इंच आलं घातलं आहे, 2 हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहेत, शेवटी 1 चमचा जिरे घातलेले आहेत. आता आपण याची मिक्सरवर बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आहे, कारण या डाळीला स्वतःचं असं पाणी सुटतं. त्यामुळं आपण पाणी न घालता याची अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. यात चवीपुरतं मीठ घालते आणि मूठभर कोथिंबीर चिरून घालत आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. तेल गरम झाल्यावर मी प्रथम कुरडी पापडी तळून घेतलेली आहेत. त्यानंतर आता आपण भजी तळणार आहोत. इथे हातानेच आपण छोटे छोटे भजी तेलामध्ये सोडत आहोत. मीडियम फ्लेमवर मस्त अशी मुगाची खमंग भजी तळून घेत आहे मी. तांबूस लालसर अशा रंगावर आपली मूग भजी खमंग अशी खुसखुशीत तळली गेली आहे, तुम्ही पाहू शकताय. आता आपण शेवटी पुरी तळून घेऊयात. 10 मिनिटांनंतर पीठही छान भिजलं आहे. परत एकदा आपण छान मळून घेऊयात आणि एक मोठा गोळा आपण घेतलेला आहे. याला पीठ लावून आपण याची मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. थोडीशी जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने. यानंतर डब्याच्या झाकणाने आपण याचे गोल आकार काढून घेऊयात. आता मीडियम फ्लेमवर एक एक करून आपण पुऱ्या तळून घेऊयात. तळताना पुरीवर थोडंसं तेल उडवायचं आहे, काळजीपूर्वक तेल उडवायचं आहे आणि कारण त्यामुळे पुऱ्या छानपैकी अशा टम्म फुगतात. तुम्ही पाहू शकताय, पहा किती टम्म अशी आपली पुरी फुगलेली आहे. दोन्ही बाजूनी पुरी छान तळली गेली. आता आपण अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेऊयात. अक्षय तृतीया विशेष थाळीचे सर्व पदार्थ तयार झालेत. आपण आता ताट लावून घेऊयात. इथे प्रथम मी लिंबाची फोड लावली आहे, त्यानंतर कैरीचं लोणचं लावलेलं आहे, यानंतर हिरवी चटणी, त्यानंतर कैरीची चटपटीत अशी गोड आंबट चटणी, त्यानंतर रायता, रायत्याच्या नंतर आपण बनवलेले फोडणीचं वरण आणि बटाटा, जो सिंधी स्टाईल बटाटा आपण बनवलेला आहे. कारण आपण इथे कांदा लसूण विरहित अशी ही थाळी बनवलेली आहे, त्यासाठी इथे आपण कांदा लसूण वापरलेलं नाही, कोणत्याही पदार्थात वापरलेलं नाही. त्यानंतर आपण याच्या जो स्वादिष्ट असा हापूस आंब्याचा रस केला आहे, त्याचीही वाटी मी लावलेली आहे. वर त्याच्यावर थोडंसं केशर घातलेलं आहे. साधा पांढरा भात, त्यावर मस्त असं फोडणीचं वरण घातलेलं आहे. त्यानंतर मऊसूद मोकळा असा पुलाव, भातावर तुपाची धार घालते आणि शेवटी टम्म फुगलेल्या खुसखुशीत अशा पुऱ्या. मस्त अशी अक्षय तृतीया स्पेशल आमरसपुरीची थाळी तयार आहे. मस्त स्वादिष्ट, दिसायलाही टेम्पटिंग झालेली आहे. मग मंडळी, तुम्हालाही अक्षय तृतीया स्पेशल अशी आमरस थाळीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीही या अक्षय तृतीयाला ही व्हेज थाळी नक्की ट्राय करा. कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.